हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत मस्त भरलेलं वांगं आणि तेही कढईमध्ये न करता कुकरमध्ये करणार आहोत. तर लगेच रेसिपी बघून घेऊया. तर त्याच्यासाठी मी इथं शेंगदाणे घेतले, शेंगदाणे खोबऱ्याचे काप घेतलेत. ओलं खोबरं आवडत असेल तर ओलं खोबरं टाका, काही हरकत नाही. त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून आणि एक छोटा चमचा तेल टाकून छान हे भाजून घ्यायचे. जास्त करपवायचं नाही. थोडासा कलर चेंज झाला की गॅस बंद करायचा आणि हे थंड व्हायला ठेवायचे. तोपर्यंत वांगी स्वच्छ धुवून मी त्याचे 4 भाग केलेत. पूर्ण कापून घ्यायचं नाही, वांगं अखंडच ठेवायचे. आता त्याचं छोटंसं म्हणजे देठ फक्त अर्धं कापून घ्यायचे आणि पूर्ण अखंड कापायचं नाही, कारण देठ भरलेल्या वांग्यामध्ये खूप छान लागतं. आता यादी मध्ये 4 काप फक्त केलेले आपण आणि वांगी बघताना त्याची बॅक साईड पण बघून घ्यायची, म्हणजे बियाच्या बॅक साईड असते ती पण चेक करायची, कारण कधी-कधी तिथे पण आळ्या असतात. तर तेवढी काळजी घ्यायची वांगी चिरताना आणि वांगी म्हणजे भरलेली वांगी करताना तेवढी काळजी घ्यायची. कारण जर खोबरं आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण टाकून घ्यायचा. आता हा रेग्युलर यूज करतो तो मसाला मी 2 चमचे घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं, पाव चमचा हळद. पहिल्या स्पीडला थोडंसं वाटून त्याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकून छान बारीक करून घ्या, म्हणजे खोबरं छान बारीक होतं. सुरुवातीलाच पाणी टाकल्यानंतर खोबरं आणि शेंगदाणे जास्त बारीक म्हणजे होत नाहीत पटकन. तर सुरुवातीला थोडंसं बारीक करून नंतर पाणी टाकून बारीक करून घ्या. आता मसाला आपला एकदम छान बारीक झालेला आहे. वांगी पाण्यातच ठेवण्याचं कारण म्हणजे वांगी कापल्यानंतर थोडीशी काळी पडतात. तर तुम्हाला जर लाल मसाला नको असेल तर तुम्ही याच्या लाल मसाल्याऐवजी हिरवी मिरची पण याच्यामध्ये वापरू शकता. त्याची पण टेस्ट खूप छान लागते भरलेल्या वांग्यामध्ये. तर तेही तुम्ही ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. अशा पद्धतीने सगळी वांगी आपण भरून घ्यायची आणि थोडासा मसाला एक्स्ट्रा राहतो तो ग्रेव्हीसाठी ठेवायचा. म्हणजे काय होतं, फक्त वांग्यातच मसाला लागत नाही, तर वांग्याच्या बाहेरसुद्धा थोडंसं जे आपण पाणी ओतणार आहोत शिजण्यासाठी वांगी, तर त्याच्यात पण मसाला आपल्याला छान लागतो. तर आता इथं थोडासा 1 ते 2 चमचे मसाला शिल्लक राहिलेला आहे. आता मी कुकरमध्ये वांगी शिजवणार आहे. तर कुकरमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर हा मसाला जे राहिलेला आहे आपला, तो त्याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचा. आता हा परतल्यानंतर आपण जी मसाला भरलेली वांगी तयार करून ठेवलेली आहेत ती याच्यामध्ये 1 ते 2 मिनिट परतून घ्यायची, जेणेकरून छान ग्रेव्हीला तेल सुटतं आणि खमंग असा म्हणजे वांग्याला पण खमंग अशी टेस्ट येते. तर याच्यामध्ये वांगी टाकून छान 1 ते 2 मिनटं परतून घ्या आणि जे आपण मसाला म्हणजे मसाल्याचं भांडं आहे त्याच्यातच मी फक्त अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे. अर्धा ग्लास पाणी टाकून मसाल्याचं भांडं स्वच्छ करून घ्या, म्हणजे आपला मसाला जरा पण वाया जाणार नाही. आता वांगी शिजल्यानंतर जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल वांग्याची, तर याच्यामध्ये तुम्ही पाणी अजून वाढवू शकता. आणि काय होतं, वांगी शिजायला जास्त वेळ लागत नाही, वाफेवर पण वांगी खूप छान होतात. आता इथं आपल्याला भरलेलं वांगं म्हणजे सुक्कंच करायचं आहे, त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकलेलं नाही, अर्धा ग्लास फक्त पाणी टाकलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून फक्त मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या आपण करून घेणार आहोत. जास्त शिट्ट्या देऊ नका, कारण खूपच गाळ होऊन जाईल वांगं. तर फक्त मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. एकदम परफेक्ट आपलं वांगं शिजतं. तर तुम्ही बघू शकता इथं 2 शिट्ट्या झाल्यानंतर एकदम छान आणि किती छान तवंग आलेला आहे त्याला. तर इथं आपलं वांगं तयार आहे. अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि खूप छान तयार होतं वांगं, अजिबात वेळ लागत नाही. तर नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही भरलेल्या वांग्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या रिलेटिव्सबरोबर, फ्रेंड्सबरोबर शेअर करायला विसरू नका. अशा पद्धतीने जर भरलेल्या वांग्याची रेसिपी तुम्ही ट्राय केली तर नक्की कमेंटमध्ये कळवायला विसरू नका की रेसिपी तुम्हाला आवडली की नाही.